ग्रामीण भागातला जो मुलगा तो जो फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर असेल तर त्याला कष्ट करत करत वर आल्याची एक अनुभव असतो आणि त्यामुळे तो ऍडव्हर्स सिच्युएशन मध्ये सुद्धा फाईट करण्याची त्याची एक मेंटॅलिटी असते. शहरामध्ये बऱ्याच वेळा बॅकिंग असतं, पालकांचं बॅकिंग असतं की बाबा तू कर, त्याच्या एक मॉरल सपोर्ट असतो. तो जरी फायनान्शियली नसला किंवा एक्सपिरियन्स वाईज नसला तरी एक मॉरल सपोर्ट असतो. तो ग्रामीण मधल्या त्याच्या आई वडिलांनाच काही कळत नाही की हा करतोय काय. म्हणजे अनेक वेळा तर आई वडील मला फोन लावून देतात, आमचा मुलगा शिकलाय त्याला नोकरी द्या. मी म्हणतो काय शिकलाय तर आम्हाला नाही माहिती, जरा बोलून घेतो बोलवा. मग आम्ही फोनवर बोलतो, मग त्याचा एक्सपिरियन्स काय काय नाही वगैरे वगैरे विचारतो. मला असं वाटतं की तो बेसिक एक फरक आहे. पण तसं जरी असलं तरी एंटरप्रेन्योर हा जो आहे तो एक वेगळाच माइंडसेट आहे. आणि जसं नोकरीच्या बाबतीत त्यांनी सरांनी सांगितलं, मी कायम सांगत असं माइंडसेट बदलणं गरजेचं आहे. तुमच्याकडे डिग्री आहे म्हणजे जॉब मिळेल असं नाही, तसं तुम्ही ठरवलं म्हणून व्यवसाय कराल असं नाही. तुम्हाला बेसिकली प्रॉब्लेम कळाला तर त्याच्यावर तुम्ही सोल्युशन म्हणून एखादा बिझनेस आला तर तो क्लिक होतो. तर मला असं वाटतं की तो जो शार्पनेस आहे तो रुरल एंटरप्रेन्योर्स मध्ये मोठ्या प्रमाणावर असतो.